एखादी व्यक्ती स्वतःहून जर करत असेल धंदा तर तो गुन्हा नाहीये. पण अनेक गोष्टी कायद्यामध्ये अशा आहेत की ज्याच्यामुळे अपराधीकरण होतं वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचं. जसं ब्रॉथेलचं म्हणजे धंद्याचं घरचं जे उदाहरण आहे, ज्याला फार वाईट शब्द मराठीत वापरला जातो, कुंटणखाना वगैरे, पण तो भयंकर आहे शब्द. त्याचं डेफिनेशन असं आहे की 2 पेक्षा जास्त व्यक्ती एखाद्या ठिकाणी राहत असतील आणि कशाच्या तरी मोबदल्यात, पैसेच असं नाही, कशाच्या तरी मोबदल्यात लैंगिक सेवा देत असतील, म्हणजे कमर्शियल पर्पजनी, तर त्या जागेला पण ब्रॉथेल म्हणलं जाऊ शकतं. त्यामुळे अगदी स्वतः त्या व्यक्तीचं घर असेल तरी त्याला ब्रॉथेल म्हणलं जाऊ शकतं. त्यामुळे धंद्याचं घर चालवणं गुन्हा आहे. धंद्याच्या ठिकाणी किंवा एखादी व्यक्ती कस्टमरला बोलवत असेल, सॉलिसिटेशन हा शब्द वापरलाय, बोलवत असेल इशारे करून किंवा खाणाखुणा करून, आवाज देऊन, त्याला गुन्हा मानलं जातं. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी 200 मीटरच्या रेडियसमध्ये वेश्याव्यवसाय करता येत नाही, तो कायद्याने गुन्हा आहे. आणि सार्वजनिक ठिकाणचं डेफिनेशन म्हणजे कुठलीही अशी संस्था, म्हणजे शैक्षणिक संस्था असेल, आरोग्य संस्था असेल किंवा धार्मिक संस्था असेल, ह्याच्या 200 मीटर रेडियसमध्ये धंदा करता येत नाही. आणि आज जर तुम्ही बघितलं कुठल्याही रेड लाईट एरियात भारतात, हे सगळं जवळ तुम्हाला आढळतंच. कारण बऱ्याचदा सगळेच रेड लाईट एरिया हे शहराच्या मध्यवस्तीत असतात, त्यामुळे ते बेकायदेशीरच समजलं जातं. तिसरी गोष्ट म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती जर वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या कमाईवर जगत असेल, ते गुन्हेगार होऊ शकते. तर हे सगळं जर गुन्हा आहे, तर अप्रत्यक्षरित्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्ती आणि वेश्याव्यवसाय याला गुन्हा मानला जाऊ शकतो.